आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। केंद्रात जाणार होतो पण राज्यामध्ये माझी गरज असल्याचं सांगितलं, मग आता काय झालं? भुजबळांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष सवाल, तर निर्णय घेण्यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू असल्याची ही प्रतिक्रिया। छगन भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे नेते एकवटले, मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक, परिसरात भुजबळांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या बॅनरची नाशिकमध्ये चर्चा। कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा फोटो गायब, तर भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचा मात्र त्या ठिकाणी फोटो। सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान, माणिकराव शिंदेंचा छगन भुजबळांवर नाव न घेता निशाणा, तर अजित पवार छगन भुजबळांना नक्की संधी देतील, हिरामण खोसकरांकडून विश्वास व्यक्त। कदाचित सरकार येऊन त्या ठिकाणी हा सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान हा त्यांना द्यायचा होता, म्हणून कदाचित येवल्यामध्ये त्यांना विजय मिळाला। केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राकडून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची मागणी, अर्थमंत्री सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आदिती तटकरे यांचाही सहभाग। गरीब मुलांनाही चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न असेल, नवनिर्वाचित शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया, मंत्रिपद मिळाल्यानंतर भुसे मतदारसंघात परतले। नागरिकांसाठी एसटीचा प्रवास सुखकर करणार, एसटी सेवा कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन कर्मचाऱ्यांना सुविधा मिळतील याचाही विचार करत नागरिकांना सुविधा देणं हीच आमची भूमिका असेल, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। ठाकरे गटानं बीएमसीमध्ये स्वबळावरून लढून भाजपचा फायदा करू नये, शरद पवार गटाच्या प्रशांत जगताप यांचा सल्ला, तर ठाकरे गट वेगळं लढत असेल तर आमचीही वेगळं लढण्याची तयारी, जगतापांची माहिती। संजय राऊत साहेबांचं किंवा त्यांच्या पक्षाचं जर म्हणणं वेगळं लढण्याचं असेल तर मला असं वाटतं की काँग्रेस असेल किंवा आम्ही असो, आमची सुद्धा लढण्याची तयारी आहे। आमच्या कार्यकर्त्यांच्या नाही का भावना या ठिकाणी स्वबळावर लढण्याच्या असतात। काँग्रेस पुढचा आठवडा आंबेडकर सन्मान सप्ताह म्हणून साजरा करणार, 24 डिसेंबरला काँग्रेस बाबासाहेब आंबेडकर सन्मान पदयात्रा काढणार, अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठवणार।